हा गोंधळ सुरू आहे, नेमका प्रकार काय आहे? गोंधळ म्हणजे काय झालं आहे, हे ढाकणे म्हणून अर्जदार आहेत. यांचा परळी शहरातील सिटी सर्व नंबर 966 इथला खरेदीप्रमाणे नाव लावून घ्यायचा आमच्या कार्यालयाकडे अर्ज आला. त्याप्रमाणे आम्ही प्रोसेस करून त्याच्यामध्ये नमुना 9ची नोटीस काढायची असते, ती आम्ही काढलेली आहे. त्याला 15 दिवस झालेले आहेत. त्या 15 दिवसाच्या दरम्यान चौधरी नावाच्या एका माणसानं 966मध्ये आक्षेप अर्ज दिलेला आहे. त्यांनी आक्षेप अर्ज दिलेला असल्यामुळं एक जमीन महसूल 1966 149 150 प्रमाणे आम्ही जे काम करतो नाव लावायचं हां ॲक्टप्रमाणे त्याच्यामध्ये तो तरतूद आहे. कोणी जर असा आक्षेप घेतला असेल तर तो जो कोणी आक्षेप घेणार आहे तो आक्षेप करता आणि अर्जदार यांना इथं बोलवून सुनावणी घेऊन ऑर्डर पास करायची त्याच्यामध्ये तरतूद आहे. त्याप्रमाणे आम्ही नमुना 12 म्हणून नोटीस आहे ती काढलेली आहे आणि त्याची तारीख आम्ही 27 तारीख ठेवलेली आहे. आणि रीतसर आक्षेप करता अर्जदार यांना स्पीड पोस्टनं आम्ही नोटिसा पाठवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये 27 तारखेला आमोरासमोर सगळं आल्यानंतर त्यांची कागदपत्र घेऊन जे काय नियमाप्रमाणे कागदपत्राप्रमाणे त्याच्या ऑर्डर पास होईल. त्यांनी बोलताना आता म्हटलंय की 11 वर्षानंतर तुम्ही त्यांना डबल रजिस्ट्री त्याचा विषय काय आहे? आम्ही कधी कोणाला सांगितलं नाही. अहो मला मी तुम्हाला प्रूफ देतो. दुसरा मुद्दा त्यांनी उपस्थित केला की तुम्ही पैशाची मागणी देखील केली. नाही सांगावं त्यांनी मी सांगितलं समोर. मी काय म्हणतो की माझ्याकडे कागदपत्र आहेत पूर्ण. आपल्या कार्यालयाचा एक रेट ठरलेला आहे 2 लाखापासून ते 50,000 पर्यंतचा. कोणी घेतलं कधी घेतलं वेळ काय माझं कशामुळे काम लागलं 2000 माझं जे आहे दुसरं एक बोलायचं जाणवलं किंवा ते 2 वर्षानंतर काहीतरी एक हा आक्षेप आता काढला म्हणून 2 वर्ष झालं चक्रवात. माझे 2011ची ही रजिस्ट्री आहे. त्यांनी आपोआप नाव वगळलं इथं माझं नाव वगळल्यानंतर परत मग मी इथं आलो का चौकशा केल्यानंतर त्यांनी मला इथं मूळ पार्टीचं नाव मूळ पार्टीचं नाव दाखवल्यानंतर नाही मूळ पार्टीची ऑनलाईन रजिस्ट्री तुम्ही दिली. मूळ पार्टीची रजिस्ट्री तुम्ही हे दिली मला. तुमचं नाव पहिले होतं का? नाही यांचं नाव का माझ्याकडे प्रूफ आहे. माझ्याकडे तुमच्या कार्ड आहे. परस्पर हा कार्यालयाला परस्पर हे पटलं. माझ्या बापाच्या घरी सगळे काम आहे तिथं. कार्यालयामध्ये माझ्या बापाच्या घरी काय बुवा बिल कार्यालय मी घरी बसून करतो. थोडंसं सर म्हणजे त्यांचं नाव होतं बा आमच्याकडे ते असं काही 11 वर्ष काय माझ्याकडे प्रूफ आहे. माझं ज्यांच्याकडे कार्ड सिस्टम होती नावांची अगोदर ती कार्ड सिस्टम माझ्याकडे आहे. पद्धत आहे आक्षेप मागवतो माणसामध्ये आमच्याकडे तर आक्षेप ज्यांनी घेतला आपण त्याचं पण घेत असं ना काही डॉक्युमेंट्स किंवा त्यांनी ज्या आधारे आक्षेप अर्जदारांना आम्ही दाखवलं ना त्यांनी काय आक्षेप घेतलं म्हटलेलं आहे त्यांना रिसर दाखवलं त्यांना मी काय म्हणतो एप्रिल 2025 ला तुम्ही तिथं त्या पार्टीचं नाव उघडलं. तुम्ही पुन्हा मूळ जी पार्टीचं नाव ते लावलं. त्याच्यानंतर मला मी आलो तुम्हाला सगळे कागदपत्र ओके म्हणला तुम्ही. त्याच्यानंतर तुम्ही 1 वर्षानंतर मला म्हणला घ्यायच्यात सूचित नाव तुम्ही डबल रजिस्ट्री करा. 1 वर्षानंतर ती आता 8 महिन्याखाली रजिस्ट्री डबल की त्याचे दोन्ही कागदपत्र आहेत माझ्याकडे. मी तुम्हाला पूर्ण मीडियाला दाखवू देतो दोन्ही कागदपत्र कसं माझे दोन्ही खरेदी खतामध्ये चूक वगैरे झालेली असते त्यामुळे चूक दुरुस्ती केला जातो. ज्यांनी जे सांगितलं ते करून दिलं यांच्या ऑफिसला जसं पाहिजे. यांनी मला सांगितलं हे माझा आक्षेप आहे असं करून आणा. आम्ही करून आणलं. पुन्हा म्हणले हे शपथपत्र द्या शपथपत्र करून दिलं. मग ह्यांच्या म्हणण्यानं प्रमाणे करून दिल्यानंतर ह्यांनीच आता त्या मूळ पार्टीला पहिल्याला त्यांच्या एका दलालानं लावून दिलं आणि त्यांनी काढून दिलं. हे सगळं चालू केलं की मी पाहिजे ह्यांनी मिळून सगळ्यांनी माझ्याकडून हे का पैसे घेण्यामुळे असा नाटक आहे सगळं. कसे राहिले बरीच तपास वाटते